हॅलो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न वी लर्निंग. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपल्या हक्काच्या चॅनल म्हणजेच PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. तर विद्यार्थी मित्र बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन बघितलं होतं, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधला. त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये मला एक क्वेश्चन कमेंट केली होती. एका मुलाने विचारलं होतं, सर म्हणे हे डेफिनेशन इसक्या व्हेलॉसिटीची नाही म्हणे. मी हिची डेफिनेशन तुम्हाला दिली होती किंवा ती डेफिनेशन जी सांगितली होती मी फक्त ही मराठी आणि सेमी विद्यार्थ्यांसाठी सांगितली होती, जेणेकरून ती सोप्या पद्धतीने तुम्ही ते पॉईंट तुम्हाला लक्षात राहावं यासाठी मी ती दिली होती. प्रॉपर डेफिनेशन जी खूप मोठी, त्यामुळे मी काय केलं त्याला छोट्या पद्धतीने. ती प्रॉपर डेफिनेशन ही पुस्तकामध्ये खूप मोठी दिली होती, त्या कारणाने मी काय केलं त्याला छोटंच, म्हणजे नेमकं कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला क्लिअर करण्यासाठी मी तिथं दिले होते. हे सेमी आणि मराठीच्या मीडियम विद्यार्थ्यांसाठी हे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी ते तुम्हाला दिलं होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि ते काही तर आज आपण बघणार आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि लगेच तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून लगेच बेल आयकॉन तुम्ही दाबा. हा व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तुम्ही कुठल्या प्रकारे जर काही असला डाऊट तर तुम्ही कमेंट्स करा. खूप छान त्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली, खूप छान केली. पण तुम्ही काय असले डाऊट्स तर लगेच कळवायचा मला, ठीक आहे? ओके, आता बघू आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट काय असतं. सगळ्यात आपण काल बघितलं की त्यांचे जे आपण पूर्ण टोटल क्वेश्चन आन्सर होते ते क्वेश्चन आन्सर आपण काय केलेले सॉल्व्ह केलेले आहेत. आता बघायचं आपल्याला काय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बघायचं, एलिमेंटचं क्लासिफिकेशन बघायचं. त्या अगोदर आपण एलिमेंट बघू. काय बघू? एलिमेंट काय असतं ते बघू. एलिमेंट कशाला म्हणायचं बघा. आताचे काही डेफिनेशन यूज करत असतो, टेन्सच्या वेगवेगळ्या त्याच्या व्याख्या असू शकतात, म्हणजे वेगवेगळ्या मेथडने तुम्ही लिहू शकता त्याच्या व्याख्या. तुमच्या स्वतःच्या थिंकिंग नुसार पण तुम्ही तुमचे मत मांडू शकता. बघा आता मग एलिमेंट्स मीन्स काय असतं ते मी इथं एक छोट्या पद्धतीने लिहितो. एलिमेंट्स मीन्स काय असतं? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम. काय लिहिले मी तुम्हाला? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम. आता एलिमेंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात बघा. आपण फक्त एलिमेंट मीन्स काय? मूलद्रव्य. काय म्हणायचं? मूलद्रव्य. आता हे व्हेरियस टाइपचे वेगवेगळे असतात ना, तुम्हाला एकच थोडी येतात. मग आपल्याला बघायचं की काय झालं, एलिमेंट कसं बनतो? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम्स. काय? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम. किती असतात? फक्त एकाच प्रकारचे अणू असतात. किती? ओनली वन फ्रॉम अ सिंगल ॲटम मीन्स काय? एकाच प्रकारचे. लक्षात ठेवा, सिंगल म्हणजे एकच नाही धरायचं होता. सिंगल मीन्स काय? त्याच एकाच प्रकारचे, किंवा आपण काय म्हणतो ओनली वन टाइप्स ऑफ, त्याच प्रकारचे. म्हणजे जसं मी काय सांगणार आहे काय की दॅट इज अ मेड फ्रॉमली अ सिंगल टाइप्स ऑफ ॲटम. काय सांगणार आहे? सिंगल टाइप्स ऑफ ॲटम. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय? एकाच प्रकारच्या ॲटम पासून ते बनतात. मग व्हॉट इज अ ॲटम? ॲटम कशाला म्हणायचं हे लक्षात ठेवायचं. ॲटम कशाला म्हणणार आपण? आता बघा, फॉर एक्झाम्पल कॉपर आहे. सी इज कॉपर. ओके, कॉपर म्हणलं बघा, हा कॉपर फक्त काय केलेला आहे? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम न बनलेला आहे. कशाला बनलेला आहे? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम, म्हणजे एकाच प्रकारच्या अणूनं बनलेला आहे. दुसरा प्रकारचा अणू नसतो. आणि त्यानंतर दुसरं बघितलं मी, आयर्न बघितला. आयर्न मध्ये समजा असं लिहितं, इथले तो आयर्न. आयर्न म्हणजे काय असतंय? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ॲटम सारखे असणार का? टाइप्स ऑफ ॲटम सारखे असणार का? मी जरी सांगितलं की याच्यामध्ये काय असणार आहे? सारखे असणार आहे. फक्त याच्या पुरते काय असणार आहे? सारखे असणार आहे. याचे कसे असणार आहे? वेगळे असणार आहे. अजून एखादा एलिमेंट घेतला, त्याचे कसे असणार आहे? वेगळे असणार. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम असं, ॲल्युमिनियमचे पण कसे असणार आहे? वेगळे असणार आहे. याचे पण वेगळे, याचे पण वेगळे, ॲल्युमिनियमचे पण वेगळे. म्हणजे काय? आता डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम असतात, म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंटमध्ये वेगवेगळे काय असतात? टाइप्स ऑफ ॲटम असतात. पण जर एकाच पकडलं तर काय असतात? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम असतात. काय असतात? ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम. फॉर एक्झाम्पल हे कॉपर, याच्यामध्ये ओनली वन टाइप्स असतात, म्हणजे एकाच प्रकारच्या याच्यामध्ये काय असतात? अणू असतात. हे लक्षात ठेवायचं. ओके, कुठलंही कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, याच्यामध्ये वेगळे असू शकतात, फक्त एकाच प्रकारच्या याच्यामध्ये, एकाच प्रकारच्या याच्यामध्ये, एकाच प्रकारच्या त्याच्यामध्ये. म्हणजे या दोघांमध्ये काय असणार? फक्त डिफरन्स. याचे वेगळे असणार आहे, याचे वेगळे असणार आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. राईट. त्यानंतर बघणार आपण की ॲटम म्हणजे नेमकं काय असतं. अगोदर डेफिनेशन बघितलं आपण. ॲटम मीन्स काय? अणू.
ओके यू नो ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, रेणुताई आणि अणुताई असं बघितलं ना आपण. तर अणुताई मीन्स काय म्हणजे ॲटम मीन्स काय किंवा नेमकं अणु कशाला म्हणायचं, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. म्हणजे काय लहानात लहान जे कण असतील त्या कणाला काय म्हटलं जातं, ॲटम म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल कधीपर्यंत ज्या सेकंद कुठलाही सब्स्टन्स आपण त्याला काय करतो, घासतोय चॉक असतो बघा, पार्टिकल असतो ना, असं घासून 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 खाली डस्ट पार्टिकल पडतात बघा. त्याच्याहून पण बारीक म्हणजे जो काय होतं त्यांचे ज्याचे तुकडे करता येत नाही, दॅट इज कॉल्ड एज ॲटम. अणू म्हणू शकतो आपण त्याला काय म्हणतो, अणू. म्हणजे ज्याचे तुकडे पार्टिकल करू शकतो का नाही, एखाद्या वर्षी ते 2 करतो, 3 भाग करतो, 4 करतो, 5 करतो, 6 करतो, 7 करतो, 8 करतो, जेवढे होतील तेवढे. ज्यावेळेस होतच नाही त्यावेळेस काय द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर, दॅट इज कॉल्ड एज ॲटम. ओके अणूमध्ये जे काय लहानात लहान कण असतात त्या लहानात लहान कणात, द्रव्यांच्या लहानात लहान कणाला, इथं द्रव्य किंवा पदार्थ वापरू शकतात तुम्ही शब्द, मॅटर लक्षात ठेवा, द्रव्य किंवा पदार्थ हे पण तुम्ही कन्सिडर करायचं की जर काय असतात ज्या पदार्थाचे काय असतात लहानात लहान कण म्हणजेच काय असतं तुमचा अणू असतो. लक्षात आलं. हे बघितलं तुम्ही एलिमेंट बद्दल की एलिमेंट्स काय असतात, ॲटम असतात, ओनली 1 टाइप्स ऑफ ॲटम असतात त्याच्यामध्ये, राईट. आता त्यानंतर बघायचं की नेचरमध्ये एलिमेंट आहेत किती, की एलिमेंट किती येतात आपल्याला बघायचं काय की नेचरमध्ये इनफ किंवा असं लिहू शकतो मी इथं टोटल 180 एलिमेंट हॅव बीन आयडेंटिफाईड. झालेले 118 मूलद्रव्य काय केलेले तर निसर्गामध्ये किंवा आपल्या या विश्वामध्ये किंवा या पिरियडिक टेबलमध्ये आढळलेले आहेत किंवा आतापर्यंत त्याची डिस्कवरी झाली. हे तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलं. अज्ञात किती जवळपास टोटल हॅव बीन द आयडेंटिफाय, आतापर्यंत अज्ञात असलेले मूलद्रव्य किती जवळपास 118 मूलद्रव्य. त्यामधले अँड द फर्स्ट 94 एलिमेंट occur naturally on earth. बघा जवळपास 94, जर तुम्ही वेबसाईटला गेले, वेबसाईटवर गेल्यानंतर रिसर्च जर केले तर 94 मूलद्रव्य हे जवळपास कशामध्ये येतं, नॅचरली येतं, निसर्गात मध्ये ते आढळलेले आहेत. आणि रिमेनिंग जे तुम्हाला असतील, जे रिमेनिंग उरलेले असतील ते कशामध्ये केलेले तर मॅनमेड मीन्स काय सिंथेटिक मेथडनुसार ते बनवलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. जवळपास 94 हे कसे येतं नॅचरल, रिमेनिंग इज अ सिंथेटिक मेथड किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो इज अ मॅनमेड. द फर्स्ट 94 एलिमेंट्स ऑकर इन नॅचरली ऑन अ अर्थ. या 118 पैकी किती जवळपास 118 मूलद्रव्यापैकी किती 94 मूलद्रव्य हे कशामध्ये निसर्गामध्ये आढळतात. म्हणजे निसर्गातून ते काय केलेले घेतले गेलेले आहे. पण जे उरलेले जे असतात किंवा उरलेले जे एलिमेंट येतात हे कशात केलेले येतात ते आपल्याला बघायचं. म्हणजे कशात लॅबमध्ये केल्यास किंवा मॅनमेड असतील ते मॅनमेड असू शकतात, राईट. हे एलिमेंट आहेत. हे 94 तुम्हाला एका जर वेबसाईटवर गेले ते 94 दिसतील, काही मध्ये गेले तुम्हाला 92 पण दिसतील. ते लक्षात ठेवायचं. आपल्या पुस्तकात दिलेलं नाही पण आम्ही नेटवरून भाग घेतलेला एवढा, तर लक्षात ठेवायचं 94 तुम्हाला दिलेले येतं. कशामध्ये इज अ नॅचरली. ओके तर हे काय केलेलं आहे एक नेटवरून तुम्हाला सर्च करून एवढी लाईन ती दिलेली. अँड रिमेनिंग 24 elements are synthetic एलिमेंट्स. ओके म्हणजे जवळपास किती 24 एलिमेंट कसे सिंथेटिक एलिमेंट्स आहेत. ओके हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे तुम्हाला दिलेलं आहे. आता यानंतर काय आपल्याला हे तर झालेले पूर्ण याच्याबद्दल की नेमकं कशा पद्धतीने. यानंतर काय केलं सगळ्यात अगोदर कुठला एलिमेंट डिस्कवर झालेला आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर हे तर एलिमेंट 118 होते पण सगळ्यात अगोदर कोणत्या सायंटिस्टने किंवा कोणी हे काय केलेले सगळ्यात अगोदर डिस्कवर केलेले हे आपल्याला बघायचं. किंवा कुठला एलिमेंट काय झालेला सगळ्यात अगोदर डिस्कवर झालेला. तर बघा दिलेलं आपल्याला काय कुठला एलिमेंट याच्यात डिस्कवर झालेला सगळ्यात अगोदर फॉस्फरस नावाचा. कुठला फॉस्फरस नावाचा जो एलिमेंट आहे मूलद्रव्य हा काय याला सगळ्यात अगोदर डिस्कवर झाला. कुठला फॉस्फरस. लक्षात ठेवायचं.
phosphorus in 1649. फॉस्फरस कधी आला होता? इन 1649. लक्षात ठेवायचं काय तुम्हाला की फॉस्फरस सगळ्यात अगोदर द फर्स्ट एलिमेंट म्हणजे डिस्कवर झालेला आहे. कधी झालेला आहे डिस्कवर? तो 1649 मध्ये झालेला आहे. कुठला? फॉस्फरस नावाचा. कुठला एलिमेंट होता तो? फॉस्फरस. लक्षात ठेवायचं तुम्हाला काय की एलिमेंट कशाला म्हणायचं आपण? फक्त तुम्हाला मी सांगितलेले ओनली वन टाइप्स ऑफ ॲटम चे मेड कसे करतात? मेड दॅट इज अ मेड म्हणजे एलिमेंट कसे मेड होतात तुम्हाला सांगितलं. दॅट इज अ मेड फ्रॉम अ सिंगल टाइप्स ऑफ ॲटम्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर ॲटम कशाला म्हणतात? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. म्हणजे काय? ज्या अणूचे लहानात लहान कण असतात त्या लहानात लहान कणाला किंवा ज्या पदार्थ असतात पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हटलं आपण? ज ॲटम असं अणू असं म्हटल्या जातं. त्यानंतर सांगितलं टोटल एलिमेंट किती? जवळपास 118 एलिमेंट हॅव बीन द आयडेंटिफाय. म्हणजे आतापर्यंत शोधले गेले जवळपास किती? ते 108 आहेत. त्यापैकी 94 कसे आहेत? नॅचरली म्हणजे निसर्गामध्ये आढळतात किंवा निसर्गामध्ये ते घेतले आणि बाकीचे कसे तर मॅनमेड असू शकतात किंवा आर्टस नावाचा किती 1649 मध्ये हा रिसर्च केलेला होता किंवा हा जी ही माहिती ही मी कुठून घेतलेली सगळ्यात अगोदर हे जे फॉस्फरसची माहिती तुम्हाला नेटवर पण मिळू शकते. हे लक्षात ठेवा. काय करायचं तुम्हाला? ही जी माहिती दिलेली तुम्ही रिसर्च सर्च केल्यानंतर तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. ओके, त्या क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बघा सोपं आहे, काहीच नाही दिलेलं तुम्हाला. आपण एलिमेंटची माहिती घेतलेली राईट. आता बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट कशाला म्हणजेच काय? मूलद्रव्याचे वर्गीकरण. सगळ्यात अगोदर जे मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं होतं का बरं करण्यात आलं किंवा का बरं याची गरज पडली होती? लक्ष द्या, मूलद्रव्याचं वर्गीकरण किंवा वर्गीकरण करण्याची का पद्धत पडलेली? समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये पुस्तकाचा स्टॉल लावलेला म्हणजे असं घरामध्ये पुस्तक येतात. एक 9वीचा विद्यार्थी, एक 10वीचा विद्यार्थी, 11वीचा विद्यार्थी सगळ्याचे पुस्तकं एकत्र येतात. ओके, पण आता मग सगळ्याचे पुस्तकं एकत्र असं कुठं पडलेले असतील किंवा एकाच ह्याच्यामध्ये भरलेले असतील तर तुम्हाला कधी कळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही काय करणार? सगळे पुस्तकं एक 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 काढून काढणार, त्याच्यावर बघणार हे किती आहे, मग हे सेपरेट करणार, हे सेपरेट करणार. मग तुम्हाला काय होणार? इथं गोंधळ तुमचा उडून जातो. पण जर तेच काय केलं तुम्ही सेपरेशन पद्धतीने ठेवले असतील, काय केले? सेपरेशन पद्धतीने 11वीचा वेगळा, 10वीचा वेगळा आणि 9वीचा वेगळा. जर गट वेगळे पडले की लगेच तुम्हाला काय होणार नाही? तुम्हाला लगेच शोधण्यास काय होते? लगेच तुम्ही शोधू त्याला शकता किंवा तुम्हाला पद्धती सोपी जाते. पण जर एकत्र असलं तर नाही. तर त्यामुळे काय केलेलं? क्लासिफिकेशन करण्यात आलेले. कशा काय करण्यात आलं? क्लासिफिकेशन. मग एलिमेंटचं पण एलिमेंटवर ज्यावेळेस डिस्कवरी होत होतं त्यांचं संशोधन करण्यासाठी किंवा त्यांना त्यांचे जे प्रॉपर्टीज गुणधर्म होते ती गुणधर्म मांडण्यासाठी किंवा त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. इन इयर 18 म्हणजे कधी? जवळपास ओनली अबाउट एलिमेंट जवळपास 1800 शतकामध्ये किंवा 18व्या शतकामध्ये जे दिलेले आपल्याला 18 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स आर वेअर अननोन. म्हणजे जवळपास 18व्या शतकामध्ये किंवा 18th सेंचुरीमध्ये काय होतं? 18th सेंचुरीमध्ये जवळपास 30 एलिमेंट जे 30 एलिमेंट डिस्कस झाले. तुम्ही जर अजून दुसरं कुठं सर्च मारलं तिथं 31 पण दिसतील तुम्हाला. 31 एलिमेंटचा शोध लागला होता. तेपर्यंत 30 एलिमेंटचा शोध लागला. त्यानंतर मग वाढत गेले. मग नंतर 118 पर्यंत आपण पोहोचलो. 63 नंतर 118. आता जवळपास किती येतं? 108 आहेत. किती येतं? 108. लक्षात ठेवायचं म्हणजे या शतकामध्ये किती होते? जवळपास 30 एलिमेंट. 30 किंवा 31 पण आपल्या पुस्तकात 30 दिले आपण म्हणून 30 लक्षात ठेवायचे. ओके, त्यानंतर बघा आता हे वर्गीकरण करण्यात आलं. मग हे वर्गीकरण जे होते ही पद्धत होती कशा? 3 फॅक्टरमध्ये. कुठली? क्लास केलं त्याचे क्लासिफिकेशन केलं. किती मध्ये? एलिमेंटचं क्लासिफिकेशन सगळ्यात अगोदर 2 टाइप्स मध्ये केले. किती मध्ये केलेले? 2 मेथड मध्ये. कुठल्या कुठल्या केलेले? एक केलं मेटल, मेटल दुसरं नॉन मेटल. ओके, एकाला म्हणतात धातू, दुसऱ्याला म्हणायचं अधातू. लक्ष द्या, धातू आणि अधातूमध्ये सगळ्यात अगोदर याचं क्लासिफिकेशन केलं. एक मेटलमध्ये आणि एक दुसरं नॉन मेटलमध्ये. का बरं करण्याची झाले की त्यांच्या प्रॉपर्टीज जे गुणधर्म होते त्याच्यामुळे करण्यात आलं होतं. बघा मेटल मीन्स काय असं? धातू मीन्स तुम्हाला माहिती आहे
धातू म्हणजे काय की ज्याला काय असते चकाकी लस्टर्स, डक्टिलिटी, मेलेबिलिटी, त्यानंतर काय असतं तो हार्डनेस असतो म्हणजे कठीण असतो. हे याच्या प्रॉपर्टीज आहेत. याच्या काय प्रॉपर्टीज जी इथं असते इथं नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय याला चकाकी असते का नॉन मेटलला नाही. त्यानंतर हार्डनेस असतो का नाही. हे लक्षात ठेवा. हे कंडक्टर मीन्स काय याच्यातून काय होतं विद्युत जी आपली आहे इलेक्ट्रिसिटी पास होते. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी तुम्हाला तर माहिती आहे ना. एखाद्या वेळेस समजा तुम्ही काय केलं बोर्डमध्ये तुम्हाला काय होतं शॉक लागतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शॉक लागल्यानंतर तुम्ही काय करता ब्रेक डान्स करता. येस नो यु नो ब्रेक डान्स हेअरस्टाईल वरती होते राईट. पूर्ण चेहरा असा वेगळाच होणे त्याला त्यावेळेस काय होतं आपल्याला इलेक्ट्रिसिटी त्या याच्यामधून काय होते पास होते. ते मेटल असतं ना मग मेटल मधूनच काय होतं इलेक्ट्रिसिटी. एखाद्या वेळेस आपण कोणत्याही मेटलला धरलं तिथून काय होतं सर इलेक्ट्रिसिटी पास होत असं तर ते आपल्याला शॉक लागू शकतो. मग मेटल काय कंडक्टर मीन्स वाहक आहे ना राईट. ते हे काय आलं तुम्हाला याला म्हणतात मेटल. हे दोन कन्सिडर केले होते कुठले कुठले मेटल आणि नॉन मेटल. मग तिसरा पण आला होता. मग तिसरा आल्यानंतर त्याचं नाव काय ठेवलं मग मेटलॉइड. का होता मेटल मीन्स काय धातू धातू सदृश्य. का होतं धातू सदृश्य मीन्स काय एक तर ते मेटल असू शकतात किंवा नॉन मेटल म्हणजे दोन्ही कन्सिडर याच्यामध्ये कोणती तरी असू शकते. या पद्धतीने काय होतं क्लासिफिकेशन त्यांनी केलं होतं. पहिलं या दोन मध्ये नंतर याच्यामध्ये तुम्ही क्लासिफिकेशन केलं होतं. या पद्धतीने तुम्हाला दिलं होतं एलिमेंट काय असतात मी तुम्हाला शिकवलं. त्यानंतर हे क्लासिफिकेशन या पद्धतीने केलं होतं. जवळपास किती 30 एलिमेंट होते. आता जगात किती जवळपास जर बघितलं तर सगळे जवळपास 118 एलिमेंट आहेत. ओके आणि याच्यानंतरचे पूर्ण आपण अपडेट घेणार असो किंवा आपण याचं पुढचं सविस्तर आपण शिकणार कुठले कुठले सायंटिस्ट आले त्यांनी कशी हेल्प केली किंवा रिसर्च कसे झाले किती एलिमेंट झाले सगळ्या एलिमेंट बद्दल आपण इथं शिकणार आहोत.